नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन भरतीची माहिती घेऊन आलोय। एसएसबी ट्रेड्समन रिक्रुटमेंट 2025 एसएसबी मध्ये ट्रेड्समनच्या लवकर जागा सुटणार आहे आणि त्या भरतीचे ऑनलाईन फॉर्म सुद्धा लवकर स्टार्ट होणार आहे। आणि ही जी एसएसबीची भरती आहे ही मेल फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे। दोघेही फॉर्म भरू शकतात, दोघेही अप्लाय करू शकतात आणि ह्या भरतीमध्ये जवळपास तुम्हाला 21,700 ते 69,100 पर्यंत सॅलरी सुद्धा भेटणार आहे। काय या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत। मित्रांनो, या भरतीसाठी तुमचं शिक्षण किती असलं पाहिजे, तुमची हाईट किती असली पाहिजे, सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे, यामध्ये सगळ्यात अगोदर तुमचा फिजिकल होणार आहे का तुमचा एक्झाम होणार आहे, त्यानंतर मेल कॅन्डिडेटसाठी फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट किती असली पाहिजे, आज पूर्णपणे आज ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ कोणी स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवीन भरतीचे अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। मित्रांनो, एसएसबीची ही जी भरती आहे ट्रेड्समनची ही याच्या अगोदर 2023 मध्ये निघली होती, आता डायरेक्टली 2025 मध्ये निघते। आणि मित्रांनो, ह्या बारीना व्हॅकन्सी सुद्धा चांगल्या राहणार आहे, त्यामुळे या भरतीमध्ये फॉर्म भरायला विसरू नका। मित्रांनो, ही जी एसएसबीची भरती असते, बऱ्याच मित्रांचा क्वेश्चन असतो की एसएसबीची जी कॉन्स्टेबल जीडीची भरती आहे हिची सेपरेट भरती निघणार आहे का। आता मित्रांनो, हिची भरती फक्त एसएससी जीडी मध्येच असते। एसएससी थ्रू ती जीडीची भरती व्हॅकन्सी तिथं भरल्या जातात, ही फक्त सेपरेट ट्रेड्समनचीच भरती निघत असते। आता मित्रांनो, काय या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस पूर्णपणे स्टेप बाय स्टेप आपण या भरतीची पूर्ण माहिती जाणून घेऊ। तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता एसएसबी नवीन भरती 2025। मित्रांनो, ह्या भरतीचा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। व्हिडिओ कोणी स्किप करू नका, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे। इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता आज आपण ह्या एसएसबी ट्रेड्समन भरतीबद्दल, या भरतीमध्ये पोस्ट कोणत्या असतात, सॅलरी किती भेटते, शिक्षण किती असतं, त्यानंतर एज लिमिट किती पाहिजे, अप्लाय मोड कसं राहणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कसं राहणार आहे या भरतीचं, मेल फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट किती असली पाहिजे, त्यानंतर फिजिकलमध्ये रनिंग किती किलोमीटर होणार आहे, त्यानंतर एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे आणि सिलेबस कसा असणार आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये कोणकोणत्या टॉपिकमधून कोणकोणते चॅप्टर येतात ते पूर्ण डिटेलमध्ये मी आज ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊन आलेलो आहे। ही पूर्ण माहिती आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। तर चला आपण पूर्णपणे माहिती स्क्रीनवरती बघू। तुम्ही तर बघू शकता ह्या भरतीमध्ये टोटल एवढे पोस्ट असतात, याच्यामधून तुम्ही कोणत्याही एका पोस्टसाठी अप्लाय करू शकतात आणि फॉर्म भरू शकतात। त्यानंतर या भरतीमध्ये तुम्हाला सॅलरी 21,700 ते 69,100 पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये सॅलरी पण भेटते। आणि तुम्हाला सुद्धा माहीत असेल 1 जानेवारी 2026 पासून 8वे पे लागू होते, तर सॅलरीसुद्धा इन्क्रीज होणार आहे। त्यानंतर या भरतीसाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर मित्रांनो तुम्ही फक्त 10वी पास असले पाहिजे। जर 10वी पास असेल तर तुम्ही ही भरती देऊ शकता। ज्या मित्रांना ड्रायव्हरमध्ये फॉर्म भरायचा आहे त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी आहे। त्यानंतर ह्या भरतीसाठी एज लिमिट 18 ते 27 इयर्स या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। आता पोस्टनुसार एजसुद्धा तिथं डिवाईड केलेलं आहे। जर तुम्ही ड्रायव्हरसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 21 ते 27 इयर्स या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। अप्लाय मोड जर आपण बघितलं तर ऑनलाईन राहणार आहे। ह्या भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑनलाईन असतात। त्यानंतर ऑल इंडियामधून मेल फिमेल कॅन्डिडेट कोणीही अप्लाय करू शकतं, दोघांसाठी ही भरती आहे आणि दोघांसाठी व्हॅकन्सी आहे। जी फॉर्म भरण्याची ॲप्लिकेशन फी राहणार आहे ही जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे। एससी एसटी आणि फिमेलसाठी कोणतीही प्रकारची फी नाही। त्यानंतर ह्या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस जर आपण बघितलं तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये सगळ्यात अगोदर तुमचं फिजिकल होणार आहे। फिजिकल झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर रिटन एक्झामिनेशन होईल, त्यानंतर स्किल टेस्ट आणि ट्रेड टेस्ट होईल। काही पोस्टसाठी ट्रेड टेस्ट कंपल्सरी आहे। त्यानंतर तुमचं मेडिकल होईल आणि मेडिकल झाल्यानंतर पुन्हा एकदा तुमचं शेवटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील। म्हणजे अशा पद्धतीने तुमचं या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे। फिजिकल टेस्टमध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही इथं पोस्ट बघू शकता, एवढ्या पोस्टसाठी फिजिकल आहे। मेल कॅन्डिडेटसाठी 4.8 किलोमीटर रनिंग आहे, ती पण 24 मिनिटामध्ये। तुम्ही बघू शकता जवळपास तुम्हाला 4 किलोमीटर 800 मीटर तुम्हाला तिथं रनिंग करायची आहे, जवळपास 5 किलोमीटरचं आहे, 200 मीटर कमी। त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी 2.4 किलोमीटर्स, म्हणजे जवळपास 2 किलोमीटर आणि 400 मीटर तुम्हाला तिथं रनिंग असणार आहे 18 मिनिटमध्ये। म्हणजे रनिंग पण एकदम चांगली आहे, काय हार्ड वगैरे काही नाही, एकदम इझी आहे, तुम्ही इझी कवर करू शकता। या भरतीमध्ये आपण हाईट जर बघितली तर मेल कॅन्डिडेटसाठी जवळपास 170 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 157 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे। त्यानंतर हाईटमध्ये जर सूट पाहिजे असेल मेल कॅन्डिडेटसाठी तर तुम्ही डी सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता, तुम्हाला जवळपास 4 ते 5 सेंटीमीटर तिथं हाईटमध्ये सूट भेटते मराठासाठी। त्यानंतर इथं स्क्रीनवरती बघू शकता एक्झाम पॅटर्न। एक्झाम पॅटर्नमध्ये
तुम्हाला जवळपास एक्झामसाठी 120 मिनिट तिथं एक्झामसाठी दिले जातात. एक्झाममध्ये GK येतं, इंग्लिश, हिंदी येते. तुम्ही एक तर हिंदी चॉईस करू शकता किंवा एक तर इंग्लिश चॉईस करू शकता. त्यानंतर रिजनिंग असते आणि त्यानंतर मॅथेमॅटिक्स असतं, म्हणजे मॅथ असतं. तर मित्रांनो इथं बघू शकता GKमध्ये 25 क्वेश्चन असतात, हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये 25 क्वेश्चन, रिजनिंगमध्ये 25 क्वेश्चन आणि मॅथमध्ये 25 क्वेश्चन, असं टोटल 100 क्वेश्चन असतात 100 मार्कसाठी. म्हणजे जवळपास तुम्हाला एक क्वेश्चन 1 मार्कसाठी आहे मित्रांनो. आणि पेपरचा टाईम आहे 120 मिनिट. म्हणजे जवळपास तुम्हाला पेपरसाठी 2 तास दिले जाणार आहे. तर तुम्ही इझी बघू शकता. आणि आता बरेच मित्र म्हणताल की ह्या एक्झाममध्ये ह्या सब्जेक्टमध्ये कोणकोणते टॉपिक असतात, तर चला आपण ते बघू. इथं बघू शकता SSB कॉन्स्टेबल ट्रेड्समन सिलेबस हे 2025चा सिलेबस आहे. आणि तुम्हाला GKमध्ये टोटल एवढे टॉपिक येतात. हे जर तुम्ही टॉपिक क्लिअर केले, म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने जर स्टडी केला, जर चांगले थ्योरी वाचून जर चांगले रिव्हिजन जर तुम्ही केली, तर तुमचा एकदम इझिली तुम्ही एक्झाम पास होऊ शकता आणि एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. तर मित्रांनो GKमध्ये तुम्हाला कंप्लीट एवढे टॉपिक पाहिजे. त्यानंतर तुम्ही इथं मॅथ्समध्ये बघू शकता एवढे टॉपिक तुम्हाला कंपल्सरी आहे. मित्रांनो याच्यामध्ये थोडंसं जर काही राहिलेलं असेल तर मी आपल्या इंस्टाग्रामवरती अपडेट करून देईल. एक्झाम पॅटर्नबद्दल एक PDF अपलोड करून देईल. तुम्ही तिथून डाउनलोड करून पूर्णपणे माहिती घेऊ शकता. याच्यामध्ये थोडेसे टॉपिक कमी पण आलेले असेल मॅथमध्ये कदाचित, तर मी आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती पूर्णपणे माहिती तिथं देऊन टाकेल. तुम्ही PDF तिथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो इथं हिंदी आणि इंग्लिशमध्ये पूर्णपणे एवढे टॉपिक आहे. एवढे टॉपिक तुम्हाला कवर करायचे आहे. जर तुम्ही एवढे टॉपिक कवर केले तर इझिली हिंदी इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला 25 पैकी 25 क्वेश्चनसुद्धा तुमचे राईट येऊ शकतात जर तुम्ही चांगली तयारी केली तर. त्यानंतर रिजनिंगमध्ये सुद्धा बघू शकता एवढे टॉपिक असतात. तुम्ही या भरतीची पूर्ण माहिती बघितली असेल, पूर्ण माहिती जाणून घेतली असेल. जर तुम्हाला या भरती रिलेटेड जर काही माहिती हवी असेल किंवा काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता. बाकी मित्रांनो या भरतीची ऑफिशियली नोटिफिकेशन तुम्हाला डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये बघायला भेटेल. आणि मित्रांनो या भरतीची नोटिफिकेशन आल्या जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपडेट मिळून जाईल. बाकी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमचे मित्रसुद्धा ही भरती देऊ शकतात. अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.